Welcome friends. In the last lecture we seen the derivation of a trapezoidal rule, that is the theoretical question. Now in this lecture we are going to derive Simpson's 1/3 rule. Okay. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला स्टेट करून ट्रॅपेझॉइडल रूल डिराइव केला होता. theoretical क्वेश्चन होता. सिमिलरली तसंच आजच्या लेक्चर मध्ये we have to derive Simpson's 1/3 rule. Okay. हा पण theoretical question आहे. Derive Simpson's 1/3 rule. Okay. Let us see derivation of Simpson's 1/3 rule. Question. State general quadrature formula for equidistant ordinates and hence derive Simpson's 1/3 rule for integration. Okay. Straightforward question. जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला काय आहे तो स्टेट करा आणि त्याच्यानंतर त्या जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युलावरून डिराइव सिम्पसन्स 1/3 रूल. ओके. स्ट्रेटफॉरवर्ड क्वेश्चन. थिओरिटिकल क्वेश्चन मे बी आस्क्ड फॉर 8 मार्क्स. ओके. 8 मार्कासाठी हा क्वेश्चन्स विचारू शकतात. व्हेरी सिंपल. बघूया. जसं आपण लास्ट लेक्चरमध्ये ट्रॅपेझॉइडल रूल आपण प्रूव्ह केला किंवा ट्रॅपेझॉइडल रूल आपण डिराइव केला, त्याच पद्धतीने आपण या लेक्चरमध्ये सिम्पसन्स 1/3 रूल डिराइव करणार आहोत. ओके. That theoretical proofs are very important. Now let us see the derivation of the derivation of Simpson's 1/3 rule. Okay. आणि नेहमीप्रमाणे जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला पहिल्यांदा आपण स्टेट करूयात. तो पाठ असलाच पाहिजे. ओके. आणि त्याच्यानंतर सिम्पसन्स 1/3 रूल आपण ऑब्टेन करूयात. ओके. Therefore जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला फॉर इक्विडिस्टंट ऑर्डिनेट्स इज I इक्वल टू, तो ऑलरेडी मी लिहिलेला आहे, I इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम x0 टू x0 प्लस nh f of x dx इज इक्वल टू h into bracket n into y0 plus n square divided by 2 into delta y0 plus n raised to 3 divided by 3 minus n square divided by 2 into delta square y0 divided by 2 factorial plus n raised to 4 divided by 4 minus n cube plus n square delta raised to 3 y0 divided by 3 factorial plus dot 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 dot. Equation number 1. हा जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला फॉर इक्विडिस्टंट ऑर्डिनेट्स आहे. ओके. आपल्याला माहिती आहे या जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युल्यामध्ये लास्ट लेक्चरला आपण n इज इक्वल टू 1 टाकलाय, सिम्प्लिफाय केलाय आणि ट्रॅपेझॉइडल रूल मिळवलेला आहे. तसंच टू डिराइव सिम्पसन्स 1/3 रूल वी हॅव टू पुट n इज इक्वल टू 2. ओके. जर या जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युल्यामध्ये मी n इक्वल टू 2 पुटअप केला तर आपल्याला सिम्पसन्स 1/3 रूल मिळवता येईल. कसं मिळवायचं बघूयात. नाव प्रूफ. नाव पुट n इज इक्वल टू डिराइव द सिम्पसन्स 1/3 रूल. पुट n is equal to 2 in the above general quadrature formula, that is equation number 1. Okay. या जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युल्यामध्ये n इक्वल टू 2 पुटअप करूया. ठीक आहे. नाव ॲज युजल फॉर n इक्वल टू 2, n इक्वल टू 2 मध्ये इंटरवल ऑफ इंटिग्रेशन काय आहे, x0 टू x0 प्लस nh. ओके. फॉर n इक्वल टू 2. येस, व्हॉट इज ऑब्झर्वेशन? फॉर n इज इक्वल टू 2. येस, इंटरवल ऑफ इंटिग्रेशन मी शॉर्ट मध्ये लिहितो, तुम्ही एक्झाम मध्ये पूर्ण लिहायचं आहे. काल आपण जसं ट्रॅपेझॉइडल रूल सिद्ध केलेला आहे तिथं आपण पूर्ण सगळं थिओरिटिकल प्रूफ लिहिलेलं आहे. आता इथं फक्त मी थोड्या काही वर्ड्स मी ड्रॉप करतो. लिहिताना तुम्ही एक्झाम मध्ये पूर्ण लिहायचं आहे. नाउ फॉर n इक्वल टू 2 द इंटरवल ऑफ इंटिग्रेशन विल बिकम फ्रॉम कुठून कुठे x0 टू x0 प्लस 2h. ओके. n इक्वल टू 2 पुटअप केलं, आपली बेसिक इंटरवल आहे x0 टू x0 प्लस nh. त्या इंटरवल मध्ये n इक्वल टू 2 पुटअप केलं तर आपले इंटरवल विल बिकम्स फ्रॉम x0 टू x0 प्लस 2h. देयरफॉर फ्रॉम x0 टू x0 प्लस 2h देयर आर हाऊ मेनी आर्ग्युमेंट्स? ओके. x0 कडून x0 प्लस 2h पर्यंत किती आर्ग्युमेंट्स आहेत पहा. पहिला आर्ग्युमेंट असेल x0, त्याच्या पुढचं आर्ग्युमेंट असेल x0 प्लस h आणि त्याच्या पुढचं आर्ग्युमेंट असेल x0 प्लस 2 टाइम्स h. ओके. आपल्याला माहिती आहे काल आपण डिस्कस केलं होतं पहा, लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं दोन सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट्स मधलं अंतर थ्रूआउट सगळीकडे सेम आहे आणि ते h आहे, त्याला आपण इंटरवल ऑफ डिफरन्सिंग म्हणत होतो. ठीक आहे. म्हणजेच फ्रॉम x0 टू x0 प्लस 2h देयर आर 3 आर्ग्युमेंट्स, दॅट इज x0, x0 प्लस h and x0 प्लस 2h. getting this? x0 प्लस h and x0 प्लस 2h. नाउ corresponding to these 3 arguments. ओके. हे 3 आर्ग्युमेंट्स आहेत. Corresponding to these 3 arguments, there are 3 entries. Okay. Corresponding to these 3 arguments, there are
3 एंट्रीज, 3 एंट्रीज असतील कोणत्या, एक्स नॉट च्या करस्पॉन्डिंग एंट्री असेल एफ ऑफ एक्स नॉट विच वी डिनोट बाय द सिम्बॉल वाय नॉट एक्स नॉट प्लस एच या आर्ग्युमेंटच्या करस्पॉन्डिंग एंट्री असेल एफ ऑफ एक्स नॉट प्लस एच, एफ ऑफ एक्स नॉट प्लस एच म्हणजे सिम्बॉल आपला असेल आपला y1 and similarly corresponding to the argument x naught plus 2h the corresponding entry is f of x naught plus 2h which we denote by the symbol y2. Getting this? And corresponding to three arguments there are three entries which are y0, y1 and y2. Therefore as usual ज्यावरती 3 arguments आहेत त्यावरती त्याच्या 3 entries आहेत and therefore as there are 3 entries therefore fundamental theorem of difference calculus states that according to fundamental theorem of difference calculus yes तो theorem काय आहे आपण इंटरपोलेशन या टॉपिक वेळेस बघितलेला आहे. ओके काय सांगतो तो theorem if f of x is a polynomial in x of degree n the f of x ही polynomial in x of degree n असेल ठीक आहे of degree n असेल तर डेफिनेटली नंबर ऑफ टर्म्स या n plus 1 असणार आहेत, नंबर ऑफ टर्म्स या n plus 1 असणार आहेत आणि जर नंबर ऑफ टर्म्स या n plus 1 असेल तर फंडामेंटल थेरम ऑफ डिफरन्स कॅल्क्युलस स्टेट्स दॅट nth ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स इज अ कॉन्स्टंट दॅट इज डेल्टा रेज टू n f of x is a constant and all the higher order differences that is delta raised to n plus 1, delta raised to n plus 2 up to so on are all equal to 0. ठीक आहे n डिग्री असेल तर n plus 1 टर्म्स असणार म्हणजे आर्ग्युमेंट्स n plus 1 असणार. जर आर्ग्युमेंट्स n plus 1 असतील तर nth ऑर्डरचा फॉरवर्ड डिफरन्स तुमचा कॉन्स्टंट असणार आणि त्याच्यापेक्षा हायर ऑर्डर डिफरन्सेस सगळे 0 असणार. ओके तोच थेरम इथं आपण अप्लाय करूया. देअरफॉर बाय युजिंग फंडामेंटल थेरम ऑफ डिफरन्स कॅल्क्युलस, देअरफॉर बाय युजिंग fundamental theorem of difference calculus, yes कितवा ऑर्डर कॉन्स्टंट असेल ज्यावरती 3 आर्ग्युमेंट्स आहेत त्यावरती 3 एंट्रीज आहेत, ज्यावरती 3 एंट्रीज आहेत त्यावरती येस कितव्या ऑर्डरचा डिफरन्स कॉन्स्टंट असेल n plus 1 टर्म्स असतील तर nth ऑर्डर डिफरन्स कॉन्स्टंट असेल. तसेच आपल्या टर्म्स किती होता 3 आहेत, जर टर्म्स 3 असतील तर कितव्या ऑर्डरचा डिफरन्स कॉन्स्टंट असेल येस डेल्टा रेज टू येस सिंपल थिंग मेंशन युअर आन्सर इन द कमेंट बॉक्स डेल्टा रेज टू 2 म्हणजे सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स ऑफ f of x that is equal to second order forward difference of y naught is a constant and all the higher order differences that is a delta raised to 3 y naught is equal to delta raised to 4 y naught is equal to up to so on is equal to delta raised to n कोणते असतील that are equal to 0. Getting this? Okay. फंडामेंटल थेरम ऑफ डिफरन्स कॅल्क्युलस प्रमाणे ज्यावरती 3 आर्ग्युमेंट्स आहेत त्यावरती 3 एंट्रीज आहेत, ज्यावरती 3 एंट्रीज आहेत त्यावरती f of x is a polynomial in x of degree 3 असेल आणि जर डिग्री 3 असेल तर फंडामेंटल थेरम ऑफ डिफरन्स कॅल्क्युलस काय सांगतो सेकंड ऑर्डरचा फॉरवर्ड डिफरन्स म्हणजेच डेल्टा स्क्वेअर y नॉट मस्ट बी कॉन्स्टंट अँड ऑल दी हायर ऑर्डर डिफरन्सेस दॅट इज डेल्टा रेज टू 3, डेल्टा रेज टू 4, डेल्टा रेज टू 5 आर ऑल इक्वल टू 0. Therefore इक्वेशन नंबर 1 becomes या सगळ्या चेंजेसचा उपयोग करून इक्वेशन नंबर 1 म्हणजेच आपला जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला काय होते तो बघूया. ठीक आहे therefore इक्वेशन नंबर 1 becomes what is the change see here first very simple thing हे सगळे चेंजेस आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकूयात म्हणजे जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला मध्ये टाकूयात. what we get therefore इक्वेशन नंबर 1 becomes yes integration from x naught to x naught plus 2h. okay n equal to 2 आपण पुट अप करतोय इंटिग्रँट f of x dx remains as it is, no change. f of x dx is equal to yes h मध्ये काही इफेक्ट होणार नाहीये फक्त आपण काय करतोय n is equal to 2 पुट अप करतोय h into bracket whenever there is a n replace that n by 2 h into bracket 2 into y naught n च्या ऐवजी मी 2 पुट अप करतोय प्लस into bracket 2 square that is a 4 divided by 2 into delta y naught plus whenever there is a n put n equal to 2 plus into bracket n cube म्हणजे 2 चा घन 2 चा क्यूब that gives 2 2 4 4 2 8 that is 8 divided by 3
minus 2 square, that is a 4 divided by 2 into delta square y naught divided by 2 factorial मध्ये कुठेही n नाहीये, keep it as it is, plus now delta raised to 2 म्हणजे सेकंड ऑर्डर पर्यंतच्याच डिफरन्स कॉन्स्टंट असतील आणि सगळे हायर ऑर्डर डिफरन्सेस जे आहे डेल्टा रेज टू 4 डेल्टा रेज टू 5 आर ऑल इक्वल टू 0. मगाशी आपण बघितलंय फंडामेंटल थेरम ऑफ डिफरन्स कॅल्क्युलस प्रमाणे, म्हणजेच सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्सच्या पर्यंतच टर्म प्रेझेंट असतील आणि सगळे हायर ऑर्डर डिफरन्सेस म्हणजे जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला मध्ये ऑब्झर्व करा बरं. जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला मध्ये व्हॉट इज ऑब्झर्वेशन? येस, जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला मध्ये ऑब्झर्वेशन काय? इथे डेल्टा रेज टू 3 वाय नॉट आहे, त्याच्या पुढे डेल्टा रेज टू 4 वाय नॉट आहे, त्याच्या पुढे डेल्टा रेज टू 6 वाय नॉट आहे. हे सगळे हायर ऑर्डर डिफरन्सेस किती असतील? 0 असतील. देयरफॉर नो नीड टू राइट डाउन, देयरफॉर आय विल राइट डाउन हियर डायरेक्टली इक्वल टू 0. गेटिंग दिस? समजतंय? दॅट इज द इम्पॉर्टंट की स्टेप. लक्षात येतंय? सिम्पसन्स 1/3 रूल आपण ट्रॅपेझॉइडल रूल प्रमाणेच डेव्हलप करत आहोत. पहिल्यांदा ट्रॅपेझॉइडल रूल डिराइव्ह केलेलं लेक्चर म्हणजे पाठीमागचं लेक्चर व्यवस्थित पहा, त्याच्यानंतर फक्त चेंजेस नोट डाउन करून आपल्याला सिम्पसन्स 1/3 रूल डिराइव्ह करता येईल, विच इज व्हेरी सिंपल. गेटिंग दिस? नाउ सिम्प्लिफाय करूया. देयरफॉर हे सिम्प्लिफाय करतो, दॅट इज इक्वल टू h रिमेन्स ॲज इट इज इनटू ब्रॅकेट, कॅल्क्युलेशन करूयात. 2 टाइम्स y नॉट प्लस 4 डिवाइड बाय 2 दॅट यूज 2 इंटू डेल्टा y नॉट प्रोसीड पुढे प्लस 8 डिवाइड बाय 3 मायनस 4 डिवाइड बाय 2 म्हणजेच 2 असेल. हे कॅल्क्युलेशन मी इकडे करतो पहा साईडला. 8 डिवाइड बाय 3 मायनस 4 डिवाइड बाय 2 म्हणजेच 2 असेल. दॅट इज इक्वल टू तिरकस गुणाकार 8 1 8, त्याच्यानंतर 8 मायनस 3 2 6 डिवाइड बाय 3, 8 वजा 6 दॅट यूज 2 डिवाइड बाय 3 असेल. ठीक आहे, 2 डिवाइड बाय 3 आणि इकडचं येस डेल्टा स्क्वेअर वाय नॉट डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल. तर डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल म्हणजेच काय असेल? डिवाइड बाय 1/2 फॅक्टोरियल म्हणजेच 1/2 असेल. व्हॉट वी गेट? येस, हा 2 या 2 ला कॅन्सल होईल म्हणजे रिझल्टंट टर्म फक्त काय शिल्लक राहील? 1/3. गेटिंग दिस? सगळ्या कॉन्स्टंटचं कॅल्क्युलेशन मी साईडला केलेलं आहे, कसं आलंय ते दाखवलंय. म्हणजेच हा 8/3 मायनस 4/2 हा पूर्ण ब्रॅकेट आणि डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल याचं कॅल्क्युलेशन किती आहे डायरेक्ट मांडून टाकतो, दॅट यूज 1/3 असेल इनटू डेल्टा स्क्वेअर वाय नॉट रिमेन्स ॲज इट इज, नो चेंज. गेटिंग दिस? ओके, सिम्प्लिफाय दॅट इज इक्वल टू आता फक्त कॅल्क्युलेशन सिम्प्लिफिकेशन. h इंटू ब्रॅकेट येस 2 टाइम्स y नॉट सिम्प्लिफाय करूयात प्लस 2 इंटू ब्रॅकेट डेल्टा y नॉट, द व्हॅल्यू ऑफ डेल्टा y नॉट इज येस फॉरवर्ड डिफरन्स ऑफ द टर्म y नॉट इज इक्वल टू काय असेल? पुढची टर्म मायनस ती टर्म y नॉट च्या पुढची टर्म असेल y1 मायनस ती टर्म दॅट इज अ y नॉट. ओके, प्लस 1/3 इंटू ब्रॅकेट, चौकोनी ब्रॅकेट टाका किंवा स्क्वेअर ब्रॅकेट टाका, कोणताही टाका, डेल्टा स्क्वेअर वाय नॉट. ठीक आहे, डेल्टा स्क्वेअर वाय नॉटची किंमत इथं कॅल्क्युलेशन मध्ये काढली तरी चालेल किंवा पहिल्यांदा मी साईडला काढतो आणि ती आलेली किंमत त्याच्यामध्ये पुटअप करतो. ओके, विनाकारण प्रॉब्लेमची लेंथ वाढवायला नको यासाठी मी डेल्टा स्क्वेअर वाय नॉटची किंमत इथं काढतो. ठीक आहे, डेल्टा स्क्वेअर वाय नॉट इज इक्वल टू, मी मुद्दाम ते वेगळ्या लिंकने म्हणजे लाल लिंकने लिहितोय पहा, इज इक्वल टू डेल्टा स्क्वेअर वाय नॉटची किंमत आपण काढली पहा थेरॉटिकल लेक्चरमध्ये इंटरपोलेशन या टॉपिकमध्ये. ठीक आहे, डेल्टा स्क्वेअर वाय नॉट कॅन बी रिटन ॲज डेल्टा ऑफ डेल्टा वाय नॉट इज इक्वल टू सेट बाहेरचा डेल्टा आहे असा आतमध्ये डेल्टाची किंमत वापरूयात. डेल्टा y1 फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स ऑफ दी टर्म वाय नॉट इज इक्वल टू काय असेल? पुढची टर्म म्हणजेच y1 मायनस ती टर्म म्हणजेच वाय नॉट, दॅट इज इक्वल टू नाउ ऑपरेट दॅट डेल्टा इनसाइड, हा डेल्टा आतमध्ये न्या, दॅट यूज डेल्टा y1 मायनस डेल्टा वाय नॉट, दॅट इज इक्वल टू नाउ यूज डेफिनेशन ऑफ डेल्टा हियर अगेन, डेल्टा y1 इज इक्वल टू नेक्स्ट टर्म y1 च्या पुढची टर्म असेल y2 मायनस ती टर्म म्हणजेच y1 मायनस इंटू ब्रॅकेट, नाउ यूज हियर अगेन डेफिनेशन ऑफ डेल्टा वाय नॉट, दॅट यूज पुढची टर्म y1 मायनस ती टर्म दॅट इज अ वाय नॉट. गेटिंग दिस? दॅट इज इक्वल टू सिम्प्लिफाय करूयात. y2 मायनस y1 निगेटिव्ह साइन आत घ्या, मायनस y1 मायनस ऑफ मायनस बिकम प्लस वाय नॉट, दॅट इज इक्वल टू व्हॉट वी गेट? येस, y2 मायनस y1 दॅट यूज मायनस 2 टाइम्स y1 आणि प्लस वाय नॉट. तेच फक्त मी व्यवस्थित y नॉट y1 y2 असं लिहितो, दॅट यूज वाय नॉट मायनस 2 टाइम्स y1 प्लस y2. दिस गिव्स द व्हॅल्यू ऑफ डायरेक्ट डेल्टा स्क्वेअर वाय नॉट. ठीक आहे, डेल्टा स्क्वेअर वाय नॉटची किंमत आपण ही डायरेक्ट इथं लिहू शकतो. गेटिंग दिस? एक्झाम्पलमध्येच डायरेक्ट कॅल्क्युलेशन केले तरी चालतील, पण एक्झाम्पलमध्ये जर आपण कॅल्क्युलेशन करायला लागलो तर एवढ्या सगळ्या आत्ता ज्या आपण स्टेप केल्या त्या स्टेप्स विनाकारण वाढत जातील,
वाढवण्याची गरज नाही आहे. त्याच्यामुळे साईडला डेल्टा स्क्वेअर वाय नॉटची किंमत काढा आणि आलेली किंमत ह्याच्यामध्ये पुटअप करूयात. पुटअप द व्हॅल्यू ऑफ डेल्टा स्क्वेअर वाय नॉट विच इज कॅल्क्युलेटेड ॲज अ वाय नॉट मायनस 2 टाइम्स y1 प्लस y2. व्हेरी सिंपल. हा ब्रॅकेट कंप्लीट, मोठा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. दॅट इज इक्वल टू, नाव सिम्प्लिफाय करूयात. दॅट इज इक्वल टू h बाहेरचा जसा आहे तसा ॲज इट इज नो चेंज. ब्रॅकेटमध्ये शक्य असतील तेवढे कॅल्क्युलेशन करून घेऊयात. 2y0 प्लस 2 ने आत मल्टिप्लाय करून घेतो. दॅट यूज 2 टाइम्स y1 मायनस 2 टाइम्स y0 प्लस हे 1/3 जसं आहे तसं ठेवतो. into bracket, what is the meaning? y0 minus 2 times y1 plus y2 remains as it is, no change. हा ब्रॅकेट क्लोज, हा चौकोनी ब्रॅकेट क्लोज. गेटिंग दिस. इथून पुढे फक्त सिम्प्लिफिकेशन्स आहेत, फक्त कॅल्क्युलेशन्स आहेत, बाकी नवीन काहीच नाही. इंटिग्रेशनचा कन्सेप्ट संपला, आता फक्त मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. दॅट इज इक्वल टू, do one more step, h into bracket. Yes, 2y0 minus 2y0 equal and opposite term gets cancelled. What is the meaning only here? 2 times y1 plus 1/3 into bracket y0 minus 2 times y1 plus y2. Bracket close. हा चौकोनी ब्रॅकेट क्लोज असेल. दॅट इज इक्वल टू सिम्प्लिफिकेशन. येस, काय करता येईल सिम्प्लिफिकेशन? इथे डिनॉमिनेटर काय नाही आहे, म्हणजे इथे डिनॉमिनेटर 1 आहे आणि इथे डिनॉमिनेटर 3 आहे. काय करता येईल? तिरकस गुणाकार करूयात किंवा टेक एलसीएम ॲज इक्वल टू 3. ठीक आहे, तिरकस गुणाकार करूयात. दॅट गिव्स h into bracket, तिरकस गुणाकार करा. 3 into 2 दॅट गिव्स 6 टाइम्स y1 प्लस या आलेल्या लसावीने अंशाला गुणल्यानंतर 3 3 गॉन किंवा 1 into 1 दॅट गिव्स 1. या 1 ने आत मल्टिप्लाय करा. दॅट गिव्स प्लस y0 मायनस 2 टाइम्स y1 प्लस y2. सगळ्याला भागिले 3 असेल, डिवाइड बाय 3. गेटिंग दिस? व्हेरी सिंपल. फक्त मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत. दॅट इज इक्वल टू, येस, सिम्प्लिफिकेशन h डिवाइड बाय 3. हे 3 मी बाहेर लिहितो. इंटू ब्रॅकेट टर्म्स लिहूयात. y0 चे किती टर्म्स आहेत? फक्त एकच आहे. y0 रिमेन्स ॲज इट इज. आता y1 गोळा करतो. y1 किती आहेत बघा? 6 टाइम्स y1 मायनस 2 टाइम्स y1 दॅट गिव्स प्लस 6 वजा 4 4 टाइम्स y1 आणि y2 किती आहेत? देयर इज ओनली वन y2 दॅट गिव्स प्लस y2. ओके, शक्य असतील तेवढे कॅल्क्युलेशन केली. अजून काय कॅल्क्युलेशन करता येतात का? हे सिंपल थिंग आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन केलेली आहेत. शेवटची स्टेप आपण लिहिलेली आहे. शेवटच्या स्टेपला ॲज युजुअल आपण LHS लिहित असतो. देअरफॉर h कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला? येस, इंटिग्रेशन फ्रॉम x0 टू x0 प्लस 2 टाइम्स h f ऑफ x इंटू dx. ही आपली LHS होती. आपण सिम्प्लिफाय करत गेलो आणि सिम्प्लिफाय करत करत आपण व्हॅल्यू मिळाली. दॅट इज h बाय 3 इंटू ब्रॅकेट y0 प्लस 4 टाइम्स y1 प्लस y2. गेटिंग दिस? ओके, लक्षात येते? अशा पद्धतीने आपण या इंटिग्रेशन फ्रॉम x0 टू x0 प्लस 2h f ऑफ x dx ची व्हॅल्यू मिळालेली आहे, विच इज h बाय 3 इंटू ब्रॅकेट y0 प्लस 4 टाइम्स y1 प्लस y2. गेटिंग दिस? ओके, व्हेरी सिंपल. नाव आता आपलं फायनल इंटिग्रेशन कुठून कुठे पहा. येस, म्हणून स्क्रोल करतो पहा. फायनल इंटिग्रेशन कुठून कुठे कुठे आपलं? येस, लोअर लिमिट आपलं आहे x0 आणि अप्पर लिमिट आहे आपलं x0 प्लस nh. या इंटरवल मध्ये आपल्याला इंटिग्रेशनची किंमत काढायची आहे. आता आपण काय केलं? सगळ्या x0 टू x0 प्लस nh मध्ये किंमत काढली का? येस, आता आपण सगळ्या x0 टू x0 प्लस nh मध्ये किंमत काढली का? डेफिनेटली नाही. आता आपण फक्त काय केलंय? x0 टू x0 प्लस 2h मध्ये आपण किंमत काढलेली आहे. ओके, म्हणजे आपण इथे पहा, इकडे लक्ष द्या. इकडे मी साईडला लिहितो पहा, वेगळ्या इंकलीने लिहितो. आपली बेसिक इंटरवल जसं मी कालच्या लेक्चरला सांगितलं, प्रिव्हियस लेक्चरला सांगितलं, सेम थिंग. आपलं लोअर लिमिट होतं x0, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट होता x0 प्लस h, त्याच्यानंतर होतं x0 प्लस 2h, त्याच्यानंतरचा पॉईंट होता x0 प्लस 3h आणि असंच पुढे जात आपण शेवटचा इंटरवल, शेवटचा आर्ग्युमेंट होतं x0 प्लस nh आणि x0 प्लस nh म्हणजेच आपलं अप्पर लिमिट b होतं. गेटिंग दिस? ओके, म्हणजे आपल्याला काय इथं लक्षात घ्या, तर पहिलं लिमिट आपलं a टू b आहे, म्हणजे x0 टू x0 प्लस nh या इंटरवल मध्ये आपल्याला किंमत काढायची आहे. आता आपण काय केलं? फक्त x0 टू x0 प्लस 2h. ओके, म्हणजे x0 टू x0 प्लस 2h
या तुकड्यामध्ये व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन काय आहे, एका तुकड्यामध्ये व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन काय आहे ती काढली. ओके, फायनली आपल्याला जायचंय कुठं, x0 टू x0 प्लस NH. ओके, म्हणजे हे आपलं फायनल आन्सर नाहीये, एका तुकड्यामध्ये आपण इंटिग्रेशनची किंमत काढली. सिमिलरली आता पुढे कुठून कुठे जावं लागेल, फ्रॉम x0 प्लस 2h टू x0 प्लस 4h कडे जावं लागेल. n इक्वल टू 2 घेतोय आपण, म्हणजे दोन दोन आर्ग्युमेंट एक आर्ग्युमेंटने पुढे जायचं, म्हणजे n इक्वल टू 2 पुटअप केल्यानंतर दोन दोन आर्ग्युमेंटने पुढे जाता येईल. पहिल्या इंटरव्हल होती x0 टू x0 प्लस 2h, त्याच्यानंतर असेल x0 टू x0 प्लस 4h, त्याच्यानंतर असेल x0 प्लस 4h टू x0 प्लस 6h. ट्रॅपेझॉइडल डिराइव्ह करत असताना आपण n इक्वल टू 1 पुटअप करत होतो, त्यानुसार इंटरव्हल आल्या होत्या. आता सिम्पसन्स 1/3 रूल पुटअप करत असताना आपण n इक्वल टू 2 पुटअप करतोय, म्हणजे त्यानुसार आपला इंटरव्हल येतील x0 टू x0 प्लस 2h, x0 प्लस 2h टू x0 प्लस 4h. सिमिलरली पुढची इंटरव्हल असेल x0 प्लस 4h टू x0 प्लस 6h अप टू सो ऑन. शेवटची इंटरव्हल आपली काय असेल, फ्रॉम x0 प्लस n मायनस 2 टाइम्स h टू शेवटचा आर्ग्युमेंट म्हणजे आपला अप्पर लिमिट म्हणजे असेल x0 प्लस NH. x0 प्लस NH हे आपलं शेवटचं आर्ग्युमेंट आहे. n इक्वल टू 2 आहे, म्हणजे दोन व्हॅल्यूज मागे या, दोन व्हॅल्यूज मागे येऊन काय होती, त्याच्या अगोदरचा आर्ग्युमेंट काय असेल, x0 प्लस n मायनस 2 टाइम्स h. ही आपली काय असेल, शेवटची इंटरव्हल असेल. ठीक आहे, एका इंटरव्हल मध्ये व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन काढली. सिमिलरली आता पुढच्या इंटरव्हल मध्ये आपण व्हॅल्यूज ऑफ इंटिग्रेशन काढूया. जशा आपण ट्रॅपेझॉइडलला काढल्या तशा सेम आपण सिम्पसन्स 1/3 ला व्हॅल्यूज काढतोय. देअरफॉर किंवा सिमिलरली एका तुकड्यामध्ये आपण इंटिग्रेशनची किंमत काढलेली आहे. आता सगळ्या तुकड्यामध्ये काढूयात. सिमिलरली फॉर द नेक्स्ट इंटरवल फ्रॉम x0 प्लस 2h टू x0 प्लस 2h टू कुठून कुठे x0 प्लस 2h टू x0 प्लस 4 टाइम्स h. ओके, n इक्वल टू 2 टाकतोय, दोन दोन ने पुढे जायचं. वी गेट देअरफॉर LHS काय होईल, इंटिग्रेशन फ्रॉम x0 प्लस 2h टू x0 प्लस 4h. इंटिग्रेशन फ्रॉम x0 प्लस 2h टू x0 प्लस 4h. f of x dx is equal to h/3. लास्ट लेक्चर आपण पाहिलं, जसं ट्रॅपेझॉइडलला h/2 सगळीकडे येत होता, तसाच 1/3 रूलला h/3 सगळीकडे येणार आहे. आता पहिल्या इंटरव्हल मध्ये आपण डिटेल इंटिग्रेशनची किंमत काढलेली आहे. प्रत्येक इंटरव्हलला तसंच सोडून डिटेल किंमत काढण्याची आवश्यकता नाही. जसं आपण पहिल्या इंटरव्हलला किंमत काढलेली आहे तशीच आपण बाय युझिंग पॅरलल स्टडी, बाय युझिंग ऑब्झर्वेशन आपण त्याचं जनरलायझेशन करू शकतो. h/3 त्यासाठी पहिल्या इंटरव्हलची किंमत काय आली बघा, पहिल्या इंटिग्रेशन मध्ये h/3 इंटू ब्रॅकेट y0 प्लस 4 टाइम्स y1 प्लस y2. थोडंसं ऑब्झर्वेशन करूयात. लोअर लिमिट आहे आपलं x0, च्या करस्पॉन्डिंग एंट्री डेफिनेटली असणार आहे. x0 च्या करस्पॉन्डिंग एंट्री काय असेल, y0 असेल. सिमिलरली अप्पर लिमिट आहे आपलं x0 प्लस 2h आणि x0 प्लस 2h च्या करस्पॉन्डिंग एंट्री काय असणार, डेफिनेटली y2 असेल. ठीक आहे, म्हणजे लोअर लिमिट आपलं आहे x0 प्लस x0, त्याच्या करस्पॉन्डिंग एंट्री असणार आहे y0, आणि अप्पर लिमिट आपलं आहे x0 प्लस 2h च्या करस्पॉन्डिंग एंट्री असणार आहे y2, आणि इन बिटवीन दॅट वन देअर इज वन एंट्री विच इज अ y1. ठीक आहे, म्हणजे y0, y1, y2 अशा एंट्रीज आपल्या आहेत. असं जर असतील तर काय आली किंमत पहा, y0 म्हणजेच लोअर लिमिटच्या करस्पॉन्डिंग एंट्री प्लस 4 टाइम्स y1 म्हणजेच मधली जी एंट्री आहे तिला 4 ने मल्टिप्लाय केलेलं आहे, आणि प्लस y2 म्हणजे काय, अप्पर लिमिटच्या करस्पॉन्डिंग एंट्री विच इज अ y2. सिमिलरली इथं आपण जनरलायझेशन करूयात. x0 प्लस 2h च्या करस्पॉन्डिंग एंट्री काय असणार आहे, y2. x0 प्लस 4h च्या करस्पॉन्डिंग एंट्री काय असणार आहे, y4, and in between that two there is a entry which is a y3. म्हणून पॅरलल स्टडी जर केला तर काय होईल, याची किंमत h/3 इंटू ब्रॅकेट लोअर लिमिटच्या करस्पॉन्डिंग एंट्री जे असेल y2 प्लस मधल्या इंटरमिजिएट एंट्रीला 4 ने गुणावं लागेल, दॅट इज 4 टाइम्स आपली इथं इंटरमिजिएट एंट्री कोणती आहे, y3 प्लस अप्पर लिमिटच्या करस्पॉन्डिंग एंट्री विच इज नथिंग बट इक्वल टू y4. गेटिंग दिस? ओके, लक्षात येत आहे. टॅक्टफुल स्टडी. आपण पहिल्या तुकड्यामध्ये इंटिग्रेशनची किंमत काढलेली आहे, तसंच प्रत्येक तुकड्यामध्ये काढण्याची आवश्यकता नाही. बाय युझिंग ऑब्झर्वेशन करून आपण जनरलायझेशन करू शकतो. देअरफॉर फ्रॉम इंटिग्रेशन फ्रॉम x0 प्लस 2h टू x0 प्लस 4h f of x dx या तुकड्यामध्ये इंटिग्रेशनची किंमत काय काढता येईल,
h by 3 into bracket y2 plus 4 times y3 plus y4. Similarly, okay, similarly for the next interval from yes पुढचे इंटरवल कुठून कुठे असेल आता x0 plus 4h2 दोन्ही पुढे जावा कारण n equal to 2 आहे x0 plus 4h2 x0 plus 6 times h we get. And in this n equal to 2 put up करतोय we get what we get. Therefore yes, integration from lower limit असेल x0 plus 2h x0 plus 2h 2 upper limit असेल x0 plus 6h. okay, sorry, lower limit असेल x0 plus 4h2 x0 plus 6h f of x dx is equal to what should be value h by 3 सगळीकडे येणारच आहे into bracket lower limit च्या corresponding entry x0 plus 4h च्या corresponding entry काय असेल yes y4 x0 plus 6h च्या corresponding entry y6 and in between that there is a entry which is a y5 म्हणजे काय येईल h by 3 into bracket yes y4 plus मधल्या एंट्रीला 4 ने गुणा 4 times y5 plus upper limit च्या corresponding entry which is a y6. getting this? लक्षात येत आहे टॅक्टफुल स्टडी करायचा. टॅक्टफुल स्टडी कसं लक्षात ठेवायचं हे मी सांगतोय. डॅश 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 अँड सो ऑन. तसंच पुढच्या प्रत्येक तुकड्यामध्ये आपण व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन काढू शकतो. getting this? तसं पुढच्या प्रत्येक तुकड्यामध्ये आपण व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन काढू शकतो. डॅश 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 अँड सो ऑन. getting this? therefore फॉर शेवटच्या इंटरवल मध्ये काय होते बघूया. therefore फॉर द लास्ट इंटरवल फ्रॉम कुठून कुठे मग अशी आपण डिस्कस केलं पहा. फ्रॉम कुठून कुठे असेल आपली लास्ट इंटरवल. येस वर डिस्कस केल्याप्रमाणे कुठून कुठे असेल x0 प्लस येस n-2 टाइम्स h2 शेवटचा आर्ग्युमेंट x0 प्लस nh we get what we get. yes, integration from x0 plus n-2 times h2 x0 plus nh f of x dx integrand remains as it is, no change, is equal to h by 3. जसा आहे तसा h by 3 प्रत्येक ठिकाणी येणार आहेच आहे. ठीक आहे. h by 3 into bracket yes lower limit च्या corresponding entry x0 plus n-2 times h या argument च्या corresponding entry काय असेल y n-2. similarly x0 plus nh upper limit च्या corresponding entry असेल y n and in between that two entries there is one entry which is nothing but y n-1. ठीक आहे. म्हणजे yn-1 आणि yn-2 वर आपण पाहिलेले आहे पहा. सिमिलरली मी जनरलायझेशन फक्त करतोय. दॅट गिव्स h by 3 into bracket लोअर लिमिटच्या करस्पॉन्डिंग एंट्री जी असेल y n-2 प्लस पुढची एंट्री जी असेल तिला 4 ने मल्टिप्लाय करा इंटरमिजिएट एंट्रीला. इंटरमिजिएट एंट्री कोणती आहे y n-1 त्याला 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर वी गेट 4 टाइम्स y n-1 प्लस अप्पर लिमिटच्या करस्पॉन्डिंग एंट्री जी असेल y n. गेटिंग दिस? ओके, व्हेरी सिंपल. एका तुकड्यामधलं इंटिग्रेशन आपण काढलं त्याच्यानंतर आपण जनरलायझेशन केलेलं आहे विच इज अ व्हेरी सिंपल. गेटिंग दिस? नाव पुढे येस आता पुढे काय करावं लागेल. येस आपल्याला जायचं x0 टू x0 प्लस nh मध्ये मगाशी डिस्कस केल्याप्रमाणे. ओके इथे डिस्कस केले पहा. आपल्याला जायचंय कुठून कुठे x0 पासून x0 प्लस nh पर्यंत आपल्याला जायचं आहे. म्हणजे लोअर लिमिट x0 आहे आणि अप्पर लिमिट x0 प्लस nh आहे. आता आपण काय केलं प्रत्येक तुकड्यामध्ये म्हणजे x0 टू x0 प्लस 2h मध्ये इंटिग्रेशनची किंमत काढली. x0 प्लस 2h टू x0 प्लस 4h मध्ये इंटिग्रेशन काढली ची किंमत काढली अँड सो ऑन अप टू लास्ट इंटिग्रेशन फ्रॉम x0 प्लस n-2 टाइम्स h2 x0 प्लस n टाइम्स h या शेवटच्या तुकड्यामध्ये इंटरवलची किंमत काढली. म्हणजे प्रत्येक तुकड्यामध्ये आपण व्हॅल्यू ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन काढलेली आहे आणि आपल्याला कुठं जायचं आहे
तर लोअर लिमिट आपला आहे एक्स नॉट आणि अप्पर लिमिट आहे आपलं एक्स नॉट प्लस एन एच. म्हणजे प्रत्येक तुकड्यामध्ये इंटिग्रेशनची किंमत आपण सेपरेटली काढलेली आहे. पुढची स्टेप काय असेल, टोटल फ्रॉम एक्स नॉट टू एक्स नॉट प्लस एन एच कडे जाण्यासाठी काय, आत्ता जे आपण प्रत्येक तुकड्यामध्ये व्हॅल्यू ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन सेपरेट काढलेली आहे, त्या सगळ्या इंटिग्रेशनची आपल्याला सम घ्यायला पाहिजे. ओके, जसं आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं पहा, प्रत्येक इंटरवलमध्ये आपण इंटिग्रेशनची किंमत काढली आणि त्याच्यानंतर सगळ्यांची ॲडिशन केली. सिमिलर टू दॅट ऑफ ट्रॅपेझॉइडल रूल. जेव्हा सिम्पसन्स 1/3 रूलचा तुम्ही अभ्यास करणार असाल तेव्हा ट्रॅपेझॉइडल रूल डिराईव्ह केलेलं जे काही लेक्चर आहे, पाठीमागचं लेक्चर आहे, ते व्यवस्थित पुन्हा एकदा पहा. जेव्हा ट्रॅपेझॉइडल लेक्चर तुम्ही डिराईव्ह करणार आहात तेव्हा त्याच्या पाठीमागचं म्हणजेच जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला कसा डिराईव्ह केलाय ते लेक्चर पहा, म्हणजे आपको समजायला अतिशय सोपं जाईल. ठीक आहे. नाऊ हे आपण प्रत्येक तुकड्यामध्ये ज्या काही व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन्स काढलेल्या आहेत त्या सगळ्यांची सम घेऊया. दॅट इज आवर नेक्स्ट स्टेप. therefore adding all the above integrations. Getting this? Very simple. कोणाला काही समजत नसेल, you can ask. Adding all the above integrations. Adding all the above integrations. Okay. LHS ची ऍडिशन LHS ला घेऊयात, RHS ची ऍडिशन RHS ला घेऊयात नेहमीप्रमाणे. therefore पहिल्या तुकड्यामध्ये असणाऱ्या इंटिग्रेशनची LHS which is nothing but x naught to x naught plus 2h f of x dx, पहिल्या तुकड्याची LHS, प्लस दुसऱ्या तुकड्यामध्ये, येस स्क्रोल करून पाहू शकता पहा, दुसऱ्या तुकड्यामध्ये दुसरं इंटिग्रेशन काय होतं, फ्रॉम x naught टू सेकंड इंटिग्रेशन फ्रॉम कुठून कुठे x naught plus 2h टू x naught plus 4h. ओके. हे सेकंड इंटिग्रेशनची LHS होती, इंटिग्रेशन फ्रॉम x naught plus 2 times h to x naught plus 4 times h f of x dx, प्लस तिसऱ्या तुकड्यामध्ये असणाऱ्या इंटिग्रेशनची LHS होती x naught plus 4 times h to x naught plus 6 times h f of x dx. तसंच चौथं, पाचवं, सहावं, सातवं, आठवं अँड सो ऑन शेवटच्या इंटिग्रेशनची LHS फ्रॉम x naught plus n minus 2 times h to x naught plus nh f of x dx is equal to. ठीक आहे. सगळ्या LHS ला असणाऱ्या इंटिग्रेशनची सम केली, दॅट इज इक्वल टू, इथे लिहितो पहा, दॅट इज इक्वल टू. आता सगळ्या RHS चे सम करूयात. पहिल्या इक्वेशनची RHS, पहिल्या इंटिग्रेशनची RHS काय होती, h/3 इंटू ब्रॅकेट y नॉट प्लस 4 टाइम्स y1 प्लस y2, प्लस दुसऱ्या इंटिग्रेशनची RHS काय होती, h/3 इंटू ब्रॅकेट y2 प्लस 4 टाइम्स y3 प्लस y4. गेटिंग दिस? वर आहेत पहा सगळे इंटिग्रेशन्स आहेत, प्लस पुढच्या इंटिग्रेशनच्या RHS, येस इथं आहे पहा पुढच्या इंटिग्रेशनच्या RHS, आय एम फोकसिंग दॅट, येस अंडरलाईन केली पहा. पुढच्या इंटिग्रेशनच्या RHS काय असेल, h/3 इंटू ब्रॅकेट y4 प्लस 4 टाइम्स y5 प्लस y6 प्लस डॉट 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 अशाच पद्धतीने पुढे, प्लस शेवटच्या इंटिग्रेशनच्या RHS काय, येस शेवटच्या इंटिग्रेशनच्या RHS काय होती, h/3 वर आहे पहा सगळं, तुम्ही व्हिडिओ लेक्चर पुन्हा एकदा पाठीमागे रिकॉल करून पाहू शकता. h/3 इंटू ब्रॅकेट काय होती, y, येस yn-2 प्लस 4 टाइम्स yn-1 प्लस yn असेल. ठीक आहे. yn-2 प्लस 4 टाइम्स yn-1 प्लस yn असेल. गेटिंग दिस? म्हणजे LHS ची ऍडिशन LHS ला घेतली, सिमिलरली RHS ची ऍडिशन RHS ला घेतलेली आहे. नाउ सिम्प्लिफाइंग व्हॉट वी गेट, यस देअरफॉर व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन अबाउट LHS? LHS ऑब्झर्वेशन काय आहे,
इंटिग्रेशन LHS बघा बरं, LHS फोकस करा. येस, मी रेड इन की नाही दाखवली बा. LHS पहिल्या इंटिग्रेशनचं लोअर लिमिट आहे x0, त्याचं अप्पर लिमिट आहे x0 प्लस 2h. दुसऱ्या इंटिग्रेशनचं लोअर लिमिट आहे x0 प्लस 2h आणि त्याचं अप्पर लिमिट आहे x0 प्लस 4h. सिमिलरली तिसऱ्या इंटिग्रेशनचं लोअर लिमिट आहे x0 प्लस 4h आणि त्या इंटिग्रेशनचं अप्पर लिमिट आहे येस x0 प्लस 6h अँड सो ऑन. पुढे अजून ऑब्झर्वेशन काय आहे, सगळ्याचा इंटिग्रँड f ऑफ x, f ऑफ x, f ऑफ x अप टू सो ऑन f ऑफ x. शेवटच्या इंटिग्रेशनचा इंटिग्रँड सुद्धा f ऑफ x आहे. म्हणजेच LHS ला असणाऱ्या सगळ्या डेफानाइट इंटिग्रेशनचा इंटिग्रँड f ऑफ x थ्रूआउट सगळीकडे सेम आहे. अजून काय ऑब्झर्वेशन आहे, जे पहिल्या इंटिग्रेशनचं येस ऑब्झर्वेशन प्लेज इम्पॉर्टंट रोल, जे पहिल्या इंटिग्रेशनचं अप्पर लिमिट आहे ते दुसऱ्या इंटिग्रेशनचं लोअर लिमिट आहे. जे दुसऱ्याचं अप्पर आहे तेच तिसऱ्याचं लोअर आहे. जे तिसऱ्याचं अप्पर आहे तेच चौथ्याचं लोअर आहे अप टू सो ऑन. जे सेकंड लास्ट इंटिग्रेशनचं अप्पर आहे तेच लास्ट इंटिग्रेशनचं लोअर आहे. आणि सगळ्याचा इंटिग्रँड सेम असल्यामुळे बाय युजिंग the rule of addition of definite integrations we get. ओके, 12th मध्ये आपल्याला रूल झालेला आहे, पहिल्याचं अप्पर इक्वल टू दुसऱ्याचं लोअर आहे, दुसऱ्याचं अप्पर इक्वल टू तिसऱ्याचं लोअर आहे अप टू सो ऑन. आणि सगळीकडचा इंटिग्रँड सेम असल्यामुळे आपण सगळ्या इंटिग्रेशनची सम म्हणजे बेरीज घेऊ शकतो. सगळ्या इंटिग्रेशनची सम बेरीज घेतल्यानंतर येणारं जे काही रिझल्टंट इंटिग्रेशन आहे त्याचं लोअर लिमिट म्हणजे काय असेल, पहिल्याचं लोअर लिमिट असेल जे आहे x0 आणि त्याचं अप्पर लिमिट म्हणजे काय असेल, शेवटच्या इंटिग्रेशनचं अप्पर लिमिट असेल की जे असेल x0 प्लस nh into integrand f of x dx remains as it is, no change. Getting this? That is equal to, आता RHS ची सम करूया. That is equal to what is your observation? RHS मध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक टर्म मध्ये h/3 आहे. ओके, ऍडिशनच्या प्रत्येक टर्म मध्ये h/3 आहे. therefore we can take that h/3 throughout कॉमन. ओके, सगळीकडनं आपण h/3 हा कॉमन घेऊ शकतो. बाय टेकिंग h/3 कॉमन थ्रूआउट व्हॉट वी गेट, राहिलेले ब्रॅकेटमध्ये काय काय राहील, येस काय राहील, y0 प्लस 4 टाइम्स y1 प्लस y2 प्लस दुसरा ब्रॅकेट काय असेल y2 प्लस, ओके हा दुसरा ब्रॅकेट पहा, प्लस 4 टाइम्स y3 प्लस y4 प्लस नेक्स्ट वन तिसरा ब्रॅकेट y4 प्लस 4 टाइम्स y5 प्लस y6 प्लस तसा चौथा पाचवा सहावा अँड सो ऑन प्लस शेवटचा ब्रॅकेट yn-2 प्लस 4 टाइम्स yn-1 प्लस yn. गेटिंग दिस ब्रॅकेट क्लोज. ओके, h/3 सगळीकडनं कॉमन घेतलं आणि आतमध्ये टर्म्सची फक्त ऍडिशन घेतलेली आहे. नाव सिम्प्लिफाय, व्हेरी सिंपल, फक्त मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत. दॅट इज इक्वल टू प्रोसीड. येस, दॅट इज इक्वल टू व्हॉट वी गेट नाव, h/3 बाहेर जसा आहे तसा सिम्प्लिफिकेशन करतो पहा. y0 कुठे दुसरीकडे आहे का, येस ऑब्झर्वेशन करा, y0 कुठेही नाही, y0 एकटा आहे, कीप इट ॲज इट इज, y0 जसा आहे तसा प्लस पुढे व्हॉट इज ऑब्झर्वेशन अबाउट y1 किती आहेत, एकच आहे, एकच टर्म आहे y1 ची विच इज नथिंग बट 4 टाइम्स y1. पुढे y2 बघा बर, y2 प्लस y2 दॅट गिव्स प्लस 2 टाइम्स y2 प्लस नेक्स्ट टर्म 4 टाइम्स y3 एकच टर्म आहे. पुढे व्हॉट इज ऑब्झर्वेशन y4 प्लस y4 दॅट गिव्स प्लस 2 टाइम्स y4 प्लस 4 टाइम्स y5 एकच टर्म आहे, कीप इट ॲज इट इज, प्लस पुढे काय असेल इथलं y6 आणि पुढचं y6 दॅट गिव्स 2 टाइम्स y6. गेटिंग दिस, प्लस अप टू सो ऑन अशाच पद्धतीने पुढे प्लस. येस, व्हॉट इज ऑब्झर्वेशन, शेवटचं yn-2 आणि त्याच्या अगोदर असणाऱ्या इंटिग्रेशनचं yn-2 दॅट गिव्स 2 टाइम्स. ओके, लक्षात येते काय पहा, शेवटच्या इंटिग्रेशनचं yn-2 आणि त्याच्या अगोदर असणाऱ्या इंटिग्रेशनचं yn-2 दॅट गिव्स प्लस 2 टाइम्स yn-2 प्लस हे 4 टाइम्स yn-1 रिमेन्स ॲज इट इज
प्लस yn, लास्ट टर्म रिमेन्स ॲज इट इज, नो चेंज. फक्त मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स, बाकी काहीही नाही. दॅट इज इक्वल टू ऑल ऑफ यू गेटिंग दिस. ओके, समजतंय का? दिस प्रूफ इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज पर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. एक्झाम्पल 8 मार्काला विचारू शकतात. दॅट इज इक्वल टू सिम्प्लिफाय नाव, h/3 रिमेन्स ॲज इट इज, सिम्प्लिफिकेशन करतो. व्हॉट इज ऑब्झर्वेशन? y0 एकच टर्म आहे, yn एकच टर्म आहे, त्या दोघांना मी एकत्र करतो आणि ब्रॅकेट टाकतो. दॅट यूज y0 प्लस yn. समेशन मध्ये आपण कोणतेही टर्म कशाही एकत्र करू शकतो. प्लस नाउ व्हॉट इज ऑब्झर्वेशन? 4 टाइम्स y1 अंडरलाईन करतोय पहा मी, प्लस 4 टाइम्स y3 प्लस 4 टाइम्स y5 प्लस 4 टाइम्स yn-1. ह्या अंडरलाईन केलेल्या टर्म्स आहेत. त्या प्रत्येक टर्म मध्ये 4 आहे, 4 डिजिट आहे. देअरफॉर वी कॅन टेक दॅट 4 आउटसाइड ॲज अ कॉमन. तो 4 आउटसाइड ॲज अ कॉमन घेऊ शकतो. व्हॉट इज रिमेनिंग इन ब्रॅकेट? दॅट यूज y1 प्लस y3 प्लस y5 प्लस डॉट 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 अप टू सो ऑन प्लस yn-1. Getting this? Plus now what is your next observation? 2 times y2 plus 2 times y4 plus 2 times y6 up to so on plus 2 times yn-2. आता मी डबल अंडरलाइन केलेले पहा, 2y2 2y4 2y6 up to so on 2yn-2. या प्रत्येक टर्म मध्ये 2 आहे. therefore we can take that 2 outside as a common. ओके, सगळ्यांमधून मी 2 outside as a common काढू शकतो. by taking 2 outside as a common, what is remaining? Plus 2 into bracket y2 plus y4 plus y6 plus up to so on plus yn-2 असेल. हा ब्रॅकेट क्लोज, हा चौकोनी ब्रॅकेट क्लोज. गेटिंग दिस? ओके, शेवटच्या स्टेपला फक्त मी एलएचएस देतो. therefore इंटिग्रेशन फ्रॉम x0 टू x0 प्लस nh किंवा i इज इक्वल टू म्हणलं तरी चालेल. therefore i इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम x0 टू x0 प्लस nh f of x dx. ही आपली LHS आहे, इज इक्वल टू h/3 इंटू ब्रॅकेट y0 प्लस yn प्लस 4 टाइम्स इंटू ब्रॅकेट y1 प्लस y3 प्लस y5 प्लस y7 प्लस अप टू सो ऑन प्लस yn-1 प्लस 2 इंटू ब्रॅकेट y2 प्लस y4 plus y6 plus up to so on plus yn-2. This is nothing but our required Simpson's 1/3 rule. Okay, this is nothing but our required Simpson's 1/3 rule. Getting this? This is the required Simpson's 1/3 rule. हाच आपला Simpson's 1/3 rule आहे. Getting this? Okay, very simple. Now जसा आपण ट्रॅपेझॉइडल रूल शब्दामध्ये लिहिला होता तसंच आपण Simpson's 1/3 rule सुद्धा शब्दामध्ये लिहूयात. दॅट इज इंटिग्रेशन फ्रॉम, दॅट इज i इज इक्वल टू, तोच रूल फक्त मी शब्दामध्ये लिहितो, इंटिग्रेशन फ्रॉम x0 टू x0 प्लस nh. प्रूफ संपलेला आहे. तेच आपण फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवण्यासाठी शब्दामध्ये फॉर्म्युला लिहितोय. f of x dx is equal to h/3 into ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट y0 प्लस yn. y0 प्लस yn म्हणजे काय? y0 ही आपली पहिली एंट्री आहे आणि yn ही आपली शेवटची एंट्री आहे. म्हणजेच काय? पहिली एंट्री अधिक शेवटची एंट्री म्हणजेच काय म्हणू शकतो आपण? सम ऑफ SUM म्हणजे बेरीज. सम ऑफ पहिले अधिक लास्ट म्हणजे सम ऑफ एक्स्ट्रीम एंट्रीज. गेटिंग दिस? Sum of extreme entries plus what is observation now? Yes, what is observation here? 4 into y1 plus y3 plus y5 up to so on yn-1. या सगळ्या एंट्रीजचं ऑब्झर्वेशन काय आहे? y1 y3 y5 या सगळ्या काय आहेत? ऑड एंट्रीज आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो प्लस 4 इंटू ब्रॅकेट सम SUM, सम ऑफ ऑल ऑड एंट्रीज. ऑड म्हणजे विषम. Sum of all odd entries plus what is observation now here? Plus 2 into bracket y2 plus y4 plus y6 plus up to so on yn-2. या सगळ्या कसल्या एंट्रीज आहेत? 2 4 6 8 या सगळ्या काय आहेत? इवन एंट्रीज आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो प्लस 2 इंटू शब्दामध्ये सम ऑफ SUM म्हणजे बेरीज, सम ऑफ
इव्हन म्हणजे सम इव्हन एंट्रीज. ओके, हे ऑड आणि इव्हन हे शब्द एंट्रीजच्या सिम्बॉल साठी आलेले आहेत, व्हॅल्यूज साठी आलेले नाही आहेत. ओके, चौकोनी ब्रॅकेट कंप्लीट. This is nothing but the required Simpson's 1/3 rule. Getting this? Very simple. Thus, we obtained Simpson's 1/3 rule, which is very simple and which is very important as per exam point of view. Theoretical questions are asked in the exam for 8 marks. 8 मार्कासाठी theoretical questions विचारू शकतात. प्रूफ इज व्हेरी सिंपल. जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला पहिल्यांदा आपला पाठ पाहिजे, तो सेपरेटली सुद्धा एक्झाम मध्ये विचारू शकतात 2 मार्कासाठी. जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला फक्त आपण लिहिणार, त्याच्यामध्ये n = 2 पुटअप करणार, सिम्प्लिफाय करणार, करत करत आपण फायनल सिम्पसन्स 1/3 रूल ऑब्टेन केलेला आहे. दिस व्हेरी सिंपल थिंग. सिम्पसन्स 1/3 रूल ऑब्टेन करत असताना आपण सेम जसं ट्रॅपेझॉइडल रूल ऑब्टेन केला तसं सेम ऑब्टेन केलेला आहे. सिम्पसन्स 1/3 रूल समजण्यासाठी पहिल्यांदा ट्रॅपेझॉइडल रूलचं म्हणजे लास्ट लेक्चर, प्रिव्हियस लेक्चर व्यवस्थित पहा, त्याच्यानंतर सिम्पसन्स 1/3 रूलचं लेक्चर पहा. ओके, thus in the today's lecture we derived Simpson's 1/3 rule by stating general quadrature formula for equidistant ordinate and by putting n is equal to 2 in that particular general quadrature formula for equidistant ordinates. Getting this? Okay, so let's stop here. Thank you.